तुमचं तुमच्या समोर स्पष्ट केला. आता आमच्या या कुरु कुळाला खऱ्या अर्थानं काळीमात तुम्ही लावला. कसा? हा माझा धडधडीत आरोप तुमच्यावर. ऐकूया. मला सांगा, माझी माता द्रौपदी नात्यानं तुमची कोण? एवढे दिवस तुला नातं माहीतच नव्हतं? एवढे दिवस तुला नातं माहित नव्हतं का? काका, मग तुला जर नातं माहिती आहे, तू काय मला स्पष्टीकरण करून देणार आहे? मग स्पष्टीकरणच कर, प्रश्न करू नकोस. प्रकरण आधी स्पष्ट करतो, तुमची शंका आधी पुसून. तुला जे जमेल ते कर. ऐका, नातं मला माहित नाही अशातला भाग नाही. 16 वर्षाचा जरी मी असलो ना, हाती शस्त्र स्थित करून या रणभूमीवर आलो ती अक्कल गहाण देऊन नव्हे. ते काय केलं? नातं न करणे एवढा मी अक्कल कोणता आणि अप्रबुद्ध नव्हे. आता मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला प्रश्न काय केला? माझी माता द्रौपदी नात्यानं तुमची कोण? तुम्हाला सांगायला लाज वाटते म्हणून तुम्ही मागे राहत आणि लाजच वाटते म्हणूनच तुला मी सांगत नाही. काही हरकत नाही. पांडवांशी स्पष्ट झालं. पांडवांशी नातं मी ठेवू इच्छित नाही. होय ना? पांडवांशी नातं ठेवण्यासाठी तुम्ही इच्छुक नसालही, म्हणूनच मी प्रथमतःच वाक्य बोललो. नातं या शब्दाची किंमत कवडीमोल करणारेच तुम्ही. माणुसकीला मूठमती देणारेच तुम्ही. ज्यांना नातं या शब्दाचा अर्थ कळत नाही, या विश्वात चाचवल्य असणारी माणुसकी ज्यांना राखता येत नाही, ते हस्तिनापूरचा राजा होण्यासाठी समर्थ नाही. तेव्हा तुमची मर्यादा ओळखा आणि पाऊल टाका. आमची मर्यादा तू शिकवू नकोस. कसं काय करावं हे आम्हाला चांगलंच कळतंय. आता तुमच्याशी मला नातं जोडायचं नाही याला कारण आहे. कारण का? तूच म्हणालास तुम्हाला लाज वाटते का? खरंच लाज वाटते. लाज वाटते? कारण पंडू हे तुझे कोण? आजोबा. मग तुझे जर ते आजोबा होते तर ज्या पांडवांची निर्मिती झाली पंडूराजे हे शापित होते. ज्यावेळी त्यांना किंवा स्त्रीला स्पर्श करतील त्यावेळी ते मरण पावतील. हे उद्गार सत्य होते का? मग ज्या कर्दम महंतांनी दिलेला शाप आणि तो शाप केवळ सत्य ठरला, पंडूराजे मृत झाले, मग त्यावेळी पांडव होते का? मुळीच नाही. मग आम्ही तुमचा स्वीकार का करावा? मग मला सांगा, कोणती तुमचा स्वीकार आम्ही का करावा? कोणती तुमची कोण? जर का पंडूराजे असते मान्य केलं असतं, तुम्ही आमचे नातेवाईक नाही हे मी त्रिवार सांगतोय. सुयोधन काका, किंदम महामुनींचा शाप माझे आजोबा म्हणजे पंडूराजे यांना झाला. ज्यावेळी, आता वास्तविक मी बोलू नये, पण प्रकरण स्पष्ट करण्यासाठी बोलणं भाग आहे. ज्यावेळी ते आपल्या पत्नीशी रत होतील तात्काळ ते मृत्युमुखी पडतील. ही किंदम ऋषींची शापवाणी होती. मान्य करूया. पांडुराजे वनात ज्यावेळी गेले त्यावेळी पांडव जन्माला आले, म्हणून त्यांचं अस्तित्व जर तुम्ही नाकारत असाल तर मला सांगा, कोणती आजी तुमची कोण? आमची काकी. मग काकीचे पुत्र तुमचे कोण? काकीचा पुत्र आम्हाला कोण? हे कसं? माझा प्रश्न द्या. काकीचे पुत्र तुमचे कोण? काकीचे तुमचे कोण? राजे पंडू हे असताना जर जन्माला आले असते मान्य केलं असतं. जिथं आमचे काका मृत झाले तर संतती जन्माला आली, त्याच्याशी काही माताचा संबंध नाही. पंच पांडव कुंती मातेचेच पुत्र हे तुम्ही जर मान्य करता तर त्यांचा हस्तिनापुरावर अधिकार आहे हे तुम्हाला मान्य करावं नाही. मान्य केलं जाणार नाही किंवा आता सुद्धा ते आम्ही मान्य करू शकत नाही. कारण ज्या मताशी आम्ही निकनिष्ठ आहोत, आमचे नातेवाईक आम्हाला कळतंय तुमच्याशी काही मताचा संबंध नाही. आणि ज्या हक्कासाठी लढला तो हक्क तर मी तरी देऊ शकतो. तुमचे नातेवाईक तुम्हाला कळताय? होय. हे बोलून मोकळे झाला. नातेवाईक जर कळताय तर माझ्या द्रौपदी माता तुमची कोण हे सांगायला लाज तुम्हाला कशी वाटली? लाज वाटते याला कारण आहे. कशी वाटली? कारण मी नातं जोपासलंच नाही. मी द्रौपदीला माझी कुणी मानलीच नाही, पांडवांना माझे कधी मानले नाही, याच्यानंतर मानणार नाही. म्हणजे तुम्हाला नातीच कळत नाही म्हणून हा प्रश्न. अरे पण काय संबंध? मला सांग, जयंती राजे पंडू नाही आणि संतती जन्माला येते याचा अर्थ काय तर तुम्ही समजून मला सांगा, कौरव ते जन्माला आले, कौरव कसे जन्माला आले? तुला सांगितलं
आईच्या उदरातून जन्माला आलो. मग कौरव जर आईच्या उदरातून जन्माला आले तर पांडव सुद्धा कुंती मातेच्या उदरातूनच जन्माला आले. तुम्ही सांगाल ते खरं मी मान्य करू. मग मला सांग, ते रक्त, ते बीज, ते केवळ जन्माला आले, ते पंडूला जन्म आले का? मग हा प्रश्न जर तुझा होता आणि म्हणूनच या प्रश्नासाठी हे युद्ध जर तू आणलंस तर ज्यावेळी गोपाल कृष्ण शांतीदूत म्हणून तुमच्याकडे आला तेव्हा हा प्रश्न तिथंच स्पष्ट करून काय युद्ध थांबलं नाही. आमचं देणं घेणं देव गोपाल कृष्णाशी काहीच नाही. तुला मोठा वाटतोय तू जा त्याच्या समवेत. तुम्ही तुमच्या उड्या साऱ्या गोपाल कृष्णाच्या जीवावर, याच्याबद्दल सुद्धा त्याच्या जीवावर उड्या मारा. आमच्या उड्या गोपाल कृष्णाच्या जीवावर मान्य करूया तुमच्या अकलेच्या तीव्रतेनुसार, पण तुमच्या उड्या तरी तुमच्या जीवावर कुठे आहेत? त्या शकुनी मामाच्या जीवावर आहेत ना? कोणी सांगितलं? आमच्या उड्या गोपाल कृष्णाच्या जीवावर आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? मग मला सांग, आतापर्यंत जे केवळ जीवनात आचरणाला आलेला ते कुणाच्यामुळं? त्याच्याशी तुमचा काय संबंध? तुझा काय संबंध? मला जे योग्य वाटतंय त्याप्रमाणे मी करणार आहे. आम्ही आतापर्यंत जे आचरणात आणलं गोपाल कृष्णाच्या मान्यतेनुसार त्यांची अनुमती घेऊनच गोपाल कृष्णाच्या शब्दाला मान्यता दर्शवूनच ती कृती आम्ही आचरणात आणली आणि म्हणूनच पंचपांडव एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून या जगाच्या निदर्शनास आले. पण तुम्ही नावानं सुयोधन दुर्योधन कसे झाला ते तुम्ही बघा. आता तुमचे विचार तुमचे आचार शकुनी मामाच्या अकलेनं तुम्ही चालतायत म्हणून बिघडले की कसे काय हे मी तुम्हाला सांगणे इच्छुक नाही. तुमचा काय तो विचार तुम्ही करा. माझा विचार नाही केलेला, माझा विचार तू करूच नको. फक्त तुझाच विचार कर. तुझा विचार कर. या चक्रावर तू प्रवेश केलाय, माग कसा जाणार आहे? तू माग जाऊ शकत नाही. इथं तुला मी ठार मारणार आहे नक्की. हे तुमचं घर. पण जिथं चक्रव्यूहाच्या कड्या भेदत अभिमन्यू या चक्रव्यूहात आला ना, माझा उत्साह दुप्पट आहे. माझ्या कर्तव्यावर माझ्या पराक्रमावर विश्वास आहे म्हणूनच आलो, त्यापेक्षा आलो नसतो. थेट बोलून गेला. तू तुझा विचार कर, माझा विचार करू नको. तुमचा जर मी विचार केला असता तर तुमच्या घातासाठी हाती शस्त्र घेऊन इथं आधी आलोच नसतो. आता दुसरी गोष्ट, मुद्दा सुरू कुठून झाला? मी तुम्हाला काय म्हटलं? नाती जर जपणारे तुम्ही तर माझी माता द्रौपदी हिचं नाव तुमची वहिनी म्हणून नातं जोडण्यास तुम्हाला लाज का वाटली ते सांगा. मला गरजच नाही. माझी ती कोणी लागत नाही. माझं काही नातं तिच्याशी. या मतावर मी ठाम आहे. कोणीच लागत नाही. माझी कोणी नाही. मी तिला मानत नाही, नाही तुला पाठवत मानत. फक्त माझे अधिकार मला परिपूर्ण करायचे. हस्तिनापूरचा भावी युवराज, सध्याचा युवराज पुढचा राजा होणारा, नात्यांना मान्यता दर्शवतो. हस्तिनापुराचा युवराज नातं या शब्दाची किंमत कवडीमोल करून ठेवतो. म्हणूनच मी आता थेट तुम्हाला सांगतोय, अरे तुम्ही हस्तिनापुराच्या राजगदीवर राजा म्हणून बसण्यास सक्षम नाही. नातं या शब्दाचा अर्थ आधी शिका आणि नंतर राज्याच्या हव्यासाठी किती जरी कोकलून सांगितलं नातं 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 तरी मी माझ्या मतावर ठाम आहे. मला नातं तुमच्याशी जोडायचं. दुष्टबुद्धीचा कहर दुष्टबुद्धीचा असू दे, नीट असू दे, त्याच्याशी तुझं देणं घेणं नाही. मला जे करायचंय ते मी करणार. आतापर्यंतचा माझा सगळा अट्टहास तुमच्या एका शब्दातच तुम्ही स्पष्ट केला. आता मला कोकलायची खरंच गरज नाही. कारण मी पहिल्यापासूनच स्पष्ट करून देऊ इच्छित होतो, कौरव नीच जाईल. आता तुमच्या कोणत्याला सांगितलं मी विजयी झालो. काहीतरी बोलू नकोस. तूच म्हणाला अधर्माची कास ठरली. जे तुला वाटतंय त्याप्रमाणे तू कर. माझ्या बुद्धीला पटेल त्याप्रमाणे मी करणार आहे. मी तुझ्या सांगण्यानं किंबहुना तू मला प्रबोधन केलंस म्हणून माझ्यात काही बदल होईल अशा तुला जर का प्रकार समजत असशील तर तो तुझा गैरसमज आहे. माझ्याशी तू बोलूच नकोस. तुझं काही जे काही सांगायचंय ते सांग, नपेक्षा परत मोकळाचा. फक्त येताना विनोदाचे किस्से घेऊन आलात म्हणते आपले अधिकार सिद्ध होत नाही. त्यासाठी काहीतरी मूळही घेऊन यावं लागतं. आल्यापासून मूळ एकही तुम्ही स्पष्ट करत नाही. विनोदावर विनोद करून जर माझ्या मतात परिवर्तन होईल असं पुन्हा समज तुमचा आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी
इथं उभाच राहिलो नाही कारण तुम्हाला जो समजावून सांगण्यासाठी जाईल तो आधी मूर्ख. कारण तिथं गोपाल कृष्णांच्या शब्दाला जो मान्यता दर्शवत नाही. वा, वा, वा. सुईच्या अग्रभागावर राहणारी भूमी सुद्धा पांडवांना मी देणार नाही हे शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडले. ज्याच्या ते अधिकाराचं आहे त्याला द्यावं हे तुम्हाला जर अक्कल नाही तर तुम्हाला समजुतीचं पाणी प्राशन करणारा मूर्ख. ठीक आहे. मी तुम्हाला समजावायला तू गेलो. माझी अक्कल तू सांगतोयस. आता तूच म्हणतोयस देव गोपाल कृष्णाची आज्ञा झेकावून या सुयोधनाला लावली. हा? मग मला एक सांग, तू मगापासून जे काही कर्तव्य परिपूर्ण करतोय, पांडित्य सांगतोय, हा शतमूर्खपणा तुला आता कसा सुचला? शतमूर्खपणा याच्या अगोदर तुला का कळलं काय नाही? मूर्खपणा? कारण ज्यानं श्रीकृष्णाचा शब्द मानला नाही तिथं माझं तरी कसं ऐकणार आहे? हे तुला का कळलं नाही? काका काका नको. मी प्रथमताच म्हणालो तुम्ही तुमची मर्यादा सोडून तुम्हाला जिथं जायचंय तिथं भरकटत चला. मी माझी मर्यादा सोडणार हे नाही. सांगण्याची गरज नाही. मर्यादा प्रत्येकाची प्रत्येकाला कळते. तू सांगितलं म्हणून तू तुझी मर्यादा शिल्लक राहील अशातला भाग नाही. काका काय? संस्कार संपन्नतेचं जीवन मी जगतोय. वा. माझ्या वडिलांनी माझ्यावर जे संस्कार केलेत ना ते माझ्याकडून माझ्या वडिलांच्या प्रतिमेला आणि माझ्या प्रतिमेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊनच मी रणांगणात वडिलांसमोर उभा राहिलो तरी कसा वागेल. आणि म्हणूनच काका तो काका, नातं ज्याला कळतं तो नातं जपणार. आता नातं ज्याला कळत नाही ते तो पायदळी तुडवणार. मगापासून तू सांगतोय संस्कार झाले, संस्कार झाले. मग आल्यापासून तू किती वेळा अक्कल माझी सांगितलीस? काका तुमची अक्कल मी पुष्कळ वेळा सांगितली पण मी जेवढ्या वेळा असेच संस्कार. मी ऐका मी काय म्हणालो मी ते बोलतो ते पटवून देतो. तुमची अक्कल काय आहे पुष्कळ वेळा मी सांगितलं. खरं ते खरं, सांगितलं ते सांगितलं. पण तुमची अक्कल स्पष्ट करण्यासाठीच मी उभा राहिलो कारण हस्तिनापूरचे राजे होण्यास तुम्ही सक्षम नाहीत हे माझं विधान मला सिद्ध करून दाखवायचं होतं. पण त्याआधी तुम्हीच म्हणालात मी निर्लज्ज आहे त्यामुळे मला स्पष्ट करण्याची गरजच पडली नाही. तुमची लायकी तुम्ही उतरवून ठेवला. मी निर्लज्ज तुम्ही म्हणा किंवा नीच म्हणा याच्याशी मला आम्ही देणं नाही नाही. म्हणाला. मी काकाच म्हणालो. म्हणालो तुला काय म्हणायचंय तर म्हणून मला फरक पडणार नाही. कशाचाच कसा हो तुम्हाला फरक पडत नाही नाही. कारण नाही त्याला. आणि फरक जर तुम्हाला पडत नाही तर राजा म्हणून धावण्याचा फक्त तुम्हाला फरक पडतो. ते माझ्या झाल्यानंतर पाहिजे. काय बोलता त्याचा तुम्हाला आनंद होतोय हो. पण हस्तिनापूरची प्रजा फक्त तात्पुरतीच हसते. पुढे हा राजा काय करेल? हा राजा पुढे जर राजा झाला तर आमचं काय करेल ही भीती त्यांच्या मनात आहे. विनोदाचे फक्त किस्से जे सांगतात ते विनोदाचे आहेत म्हणूनच हा आणि सगळा मला गोंधळ. सांग तुम्ही तरी त्या योग्यतेचे किती आहात? किती आहे? अरे आम्हाला आदर नाही, आम्ही त्या योग्यतेचे नाही. मग समजा पांडवांचा विजय जर झाला तर धर्मदादांना राज्याभिषेक होईल. अगदी अरे झुगारी तो. अरे झुगारी तो. जो जुगार खेळतो तो हस्तिनापूर मिळाल्यानंतर बायको जर लावू शकतो तर हस्तिनापूर सुद्धा लावू शकतो. मला सांगा या विश्वात जेवढे राजा झाले त्या राजांपैकी आमचे काका धर्म हे एकटेच जुगारी आहेत का? ते तू शोध. तुझं आहे ते मी सांगितलं, इतरांशी देणं घेणं नाही. इतरांशी तुझं ज्यांच्याशी देणं घेणं नाही. तू आता आमचं म्हणालास तुम्ही राजा होण्यास पात्र नाही. तुम्ही तरी योग्यतेचे काय आहात? जरूर आहोत कारण माणुसकी काय आहे हे आम्हा होय, होय. पांडवांना माणुसकी तुमच्याकडे स्पष्ट करून देणार. काहीतरी बोलणार नाही. स्पष्ट करून देणार आणि पुढे जाणार. मला सांगा काय? ज्यावेळी पांडव अज्ञातवासात होते त्यावेळी तुम्ही काय केला? आता मागचं थोडं सांगतोच तुम्हाला. नाही बोलत थोडस. ऐका पांडव ज्यावेळी अज्ञातवासात होते त्यावेळी तुम्ही समस्त कौरव पांडवांच्या नाशासाठी सारं सैन्य तुम्ही खऱ्या अर्थानं गोळा केला आणि पांडवांच्या नाशासाठी गेला. वाटेत तुम्हाला काय दिसलं?
द्वैतवनातील एका सरोवरात गंधर्व पत्नी जलक्रीडा करत होत्या. त्या गंधर्व पत्नीवर तुम्ही भाळलात. गोष्ट मान्य तुम्हाला? गोष्ट मान्य का? मी गोष्टी ऐकायला आलेलो नाही. तुझं स्पष्टीकरण पूर्ण कर, त्यानंतर मी बोलेन. सुयोधन काका, गंधर्व पत्नीवर तुम्ही भाला. गंधर्व पत्नीवर तुम्ही भाळता क्षणी त्यांच्याकडे व्यभिचारी नजरेनंही पाहिला. बंधू, काय? अरे तो माणूस म्हणून जन्माला आलाय, ते सौंदर्य मिळाल्यानंतर नक्कीच भाळणार आहे आणि ते गुण माझ्यात आहेत. त्यामुळे तू असं करू नकोस. मी मान्य करतोय, जे गुण माझ्यात आहेत ते तू बोलायला लाव. म्हणूनच मी सांगतोय तुम्ही हस्तिनापूरचे राजे होण्यास सक्षम नाही, तेवढं फक्त पण मान्य करा. काय? काही सांगत नाही. तुम्ही सुद्धा विवाह केला, तुझ्या पूर्वजांनी विवाह केले, एक आणि दोन केले. असे तुमच्यासारखे गुण उधळले? नाही नाही नाही, तुम्ही म्हणजे सभ्य. हो. तुम्ही म्हणजे सभ्य. सभ्यच पांडव म्हणजे सभ्यच. हे विसर. असा एक तरी प्रसंग सांग ज्या प्रसंगात पांडवांनी व्यभिचार केला पण कौरवांनी व्यभिचार केल्याच्या प्रसंगाचा पाढा जर वाचला ना, मी 16 वर्षाचा पोर जरी असलो तरी उघडा करून पाठवेन नाही, तुला. नाही, तू उघडं कर. अहो, मला उघडं करण्यापेक्षा तुला आता मी उघडं करतोय. एकदा मी तुम्हाला मला सांग. केल्यावरील कवच कुंडल मला सांग, ज्यावेळी पंडुराजे गेले त्यानंतर पांडव त्या वनात होते, त्यांना या हस्तिनापुरात आणलं कुणी? पांडवांना हस्तिनापुरात आणलं विदुर काका, पितामह भीष्म, द्रोणाचार्य, ज्येष्ठ व्यक्तींनी. आता त्यात तुम्ही होता हे मान्य करतो. आता तू हे कोणत्या आस्थाने होती आणण्याची? तू हे समजू नकोस, कारण माझ्या पितृदेवतेनं सुद्धा पुढाकार घेतला आणि म्हणूनच पांडव या हस्तिनापुरात आले. पुढाकार अरे, घेतला. आज वाटायला लागलं आज मला. तुमच्या पितृदेवतेनं आपल्या पुत्रांपेक्षा पांडव सवारी ठरतायत हे जेव्हा जाणलं तेव्हा लाक्षागृहाची निर्मिती करून पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला. हे मी कसं विसरू? आम्ही लाक्षागृहाची निर्मिती केली. होय ना? आता तूच म्हणाला संस्कार. अरे, संस्कार हे प्रत्येकाला लहानपणी करायचे असतात. लहानपणी झालेले आघात माणूस जीवनात कधीच विसरत नसतो. मग तुझ्या भीमसेन काकांनी आम्हाला वृक्ष हलवून एका फळाप्रमाणे नदीत ज्यावेळी टाकलं, तो वृक्ष आलो. मग त्यावेळी त्यानं आमच्या किंवा काळजावर घातलेले घाव अजूनही बोचतायत आणि म्हणूनच त्यावेळेचा राग अजूनही माझ्या मनात आहे आणि म्हणून आम्ही अशा तऱ्हेनं वागतोय. म्हणजे याच्या नंतर सुद्धा वागणार. थोडक्यात लाक्षागृह म्हणू नको. लाक्षागृहाची निर्मिती करण्यापूर्वी तुझ्या भीमसेन काकाने आम्हाला मारलं. म्हणजे थोडक्यात बालपणापासूनच कौरवांपेक्षा पांडव खऱ्या अर्थानं पराक्रमात सरस आहेत आणि म्हणूनच कौरवांपेक्षा पांडव हस्तिनापूर सांभाळण्यास सक्षम आहेत. तेव्हा तुम्ही पुढे तुम्ही पुढे सरळ आहात हे शोधू नकोस. जगाला काहीतरी सांगू नको. मला एक सांग, मग त्यावेळी जर का बंधुप्रेम त्यांच्या मनात होतं तर मग ते का प्रेमाने वाढले नाही? बंधुप्रेम त्यांच्या म्हणजे मनात तुम्ही कराल तो धर्म, कौरव करतील तो अधर्म. धर्म. अरे काय धर्म? करून दाखवतोय का? तू काय सिद्ध करणार आहेस? माझ्यापर्यंत तुम्ही काय सिद्ध करून तू दाखवता? काहीच करू शकत नाहीस. सुयोधन काका, काय? पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, पुन्हा सांगणार तर 1000 वेळा सांग. माझ्यात बदल होणार नाही. हेच म्हणतोय तुम्ही सुधारणार नाही. मग सुधारणार जर नाही तर मूर्खपणा का करतोय तू? हे सुद्धा तुम्ही मान्य करता. मी काय बोलतो ते तुम्हाला कळत नाही, पण सांगतोय का हे वास्तविक 16 वर्षाच्या पोरानं तुम्हाला सांगू नये. पण 16 वर्षाचा पोर समजूतदार पद्धतीने आपलं संभाषण करतोय तर हा काका काय बोलतोय त्याचा नेमच लागत नाही. अरे, याला सुद्धा कारण आहे. कारण पांडवांना आम्ही आमचे दुश्मनच मानिले. याच्या नंतर सुद्धा मानणार आणि जसं जसं जमेल तसं तसं एका एकाला मारणार. पांडवांना तुम्ही दुश्मन माना, पांडवांशी सौख्यत्व साधा असं मी सांगितलेलं नाही. गरजच नाही. मी फक्त काय म्हणालो, मुळापासूनच कौरव धर्माचे आणि पांडव धर्माचे आम्हाला वृक्षावरून टाकलं. सक्षम नाही. आम्हाला वृक्षावरून टाकलं. हा धर्म कुठला? आता स्पष्ट करून सांगेल ऐका. माझं वक्तव्य पूर्ण झाल्याशिवाय आता बोलू नका. ऐका,
सुयोधन काका, आमचे काका भीमसेन, ज्यावेळी तुम्ही खेळ खेळत होता बालपणी, त्यावेळी तुम्ही कौरव वृक्षावर वगैरे चढत होता, त्यावेळी आमचे काका भीमसेन वृक्ष गदा हलवत होते आपल्या शक्ती सामर्थ्यानं, आणि झाडावरचं फळ जसं खाली पडावं तसे तुमचे एक एक बंधू खाली पडत होते. ते का पडत होते याला कारण आहे, कारण त्यांनाही ज्ञात होतं आपल्यापेक्षा सवाई वीर तो वृक्ष हलवतोय, त्याचे पराक्रम त्यांना ज्ञात होते. आता ऐका, मी काय बोलतोय ते ऐका. सुयोधन काका, जर आमचे काका वृक्ष हलवून तुम्हाला त्रास देत होते म्हणून ते काका जर अधर्मानं वागत होते असं जर तुम्ही म्हणता, तर त्याच बालवयातच त्याच भीमसेन काकांना लाडवातून विष घातला. तो कसा काय धर्म तुमचा? मारायला. मारायला ना? मग तुम्ही जर त्यांना मारायला केलं तर माझे काका भीमसेन यांनी तुम्हाला मारायला वृक्ष हलवला. कुठं चुकला? चुकलं आमचं. होय ना? होय जिथपर्यंत तुमची बुद्धिमत्ता आहे तिथपर्यंत बोला, कसाच मागे जाणार नाही. याला सुद्धा कारण आहे. कारण ज्या पांडवांना या हस्तिनापुरात आणलं, जिथे ही संतती आम्हाला मान्यच नाही आणि हा द्वेष आमच्या मनात असल्या कारणानं आता ज्येष्ठांचा प्रतिकार करण्यापेक्षा युक्तिवाद करून यांना संपवावं. कारण जर ते पंडुराजांचे असते तर आम्ही मान्य केलं असतं. ही संतती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून हे आम्ही केलं. झालं? सुयोधन काका, संतती मान्य नाही, संतती मान्य नाही, एकच मुद्दा तुम्ही पुन्हा पुन्हा मला सांगताय. पण पांडवांचा अधिकार हस्तिनापुरावर आहे हे तुम्हाला मान्य करावंच नाही. तो तुमच्या मनाचा प्रश्न झाला, पण पांडवांचा अधिकार हस्तिनापुरावर आहे. आता तो जर तुम्ही मान्य करत नाही, म्हणूनच हे युद्ध कायम सतेज राहीलच म्हटलं. पांडव आतापर्यंत लढत होते ते तुमच्यावर श्रेष्ठत्व गाजविण्यासाठी नाही, पांडव लढत होते आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी. आता कौरव कशाला लढतायत त्यांच्या बरोबर ते तुमचं तुम्हाला माहिती. हक्काचे आम्ही आहोत जिथं आम्ही संतती मान्यच केली नाही. राजा पंडू यांची जर संतती असती तर आम्ही खुशाल राज्य दिलं असतं. तुम्ही आम्हाला मान्य नाही हे दिवस. मग आता मला सांगा, पांडव ही हस्तिनापुराची संतती नाही हे फक्त कौरवानेच मान्य केलं, पण कुरुकुळाचा मुख्य पुरुष म्हणजे भीष्माचार्य यांनी जर अमान्य केलं असतं तर मी हे मान्य केलं असतं. त्यांनी मान्य केली, आता तुम्हाला मान्य करावीच लागेल. ते कदाचित तुमचे हितचिंतक असतील. मग तुमच्या बाजूने का लढताय? याला कारण सुद्धा कारण हा, आहे. कारण स्पष्ट आहे. आमच्या खाल्ल्या अन्नाला ते जागतंय हा. आणि त्यांनी जर का पराक्रम केले असते तर तुम्ही पांडव मेला असता. पण ते तुमच्या बाजूने मनानं होते म्हणून आतापर्यंत पांडव मेले नाही. हे तुम्हाला त्यांनी कधी सांगितलं होतं? त्यांनी सांगायची गरज नाही. परिस्थिती म्हणजे तुमच्या मनाला वाटेल ते तुम्ही ठरवून मोकळे होता. सरळच आहे. सरळ कसं आहे? काय चुकीचं आहे? तुला वाटेल त्याप्रमाणे तू करतोय, आम्हाला वाटतं त्याप्रमाणे आम्ही करणार. सुयोधन काका, बराच वेळ तुमच्याशी मी बोलतोय, पण बोलण्याला अर्थाचा शून्यच आहे असं मला वाटू लागलं. आता तुला कारण तुमच्यावर किती मी ज्ञानामृत पाजलं. मी 16 वर्षाचा पोर असून यात तुझा काही उपयोग होणार नाही. जसा आहे तसाच राहणार. आणि म्हणूनच मी म्हटलं, तुम्ही जसे आहात तसेच जर राहणार तर तुम्ही हस्तिनापुराचे राजे तू ठरवू नकोस. तू ठरवू नकोस. ज्या कामासाठी आलायस ते काम पूर्ण करावे जा. तेच काम मी करतोय. काम अर्धवट टाकून मी जाणार नाही. तुम्ही मात्र काम पूर्ण करूनच होय ना? मग ऐका, निर्वीर छातीनं अभिमन्यूला या चक्रव्यूहात उडी ठोकलेली आहे. जातिवंत सिंहाचा छावा आहे मी, जातिवंताचा नूर आहे मी. तेव्हा तुमच्या देहाची चिरफाड करून माझे पराक्रम तुम्हाला सिद्ध करून दाखवेन आणि चक्रव्यूहाचा भेद करून